अनेक दिवस एका तणावाखाली गेल्यामुळे येणारा वेगळा थकवा असतो. आणि तुम्ही शारीरिक काम करताय म्हणून आलेला थकवा दिवसभराचा वेगळा असतो. किंवा एकच प्रकारचं काम, आता समजा स्टेनोग्राफर आहे, तिला बोटांनी सतत टाईप करून काम करावं लागतं, तिच्या बोटांना तो थकवा येणार आहे. किंवा इतर लोकांना मानसिक, किंवा लग्न घर आहे, त्या लग्न घरामध्ये दोन्हीकडच्या लोकांना कंटिन्यू काही ना काही अरेंजमेंट्स करायला लागतात तिथे. तर असे वेगवेगळे प्रकार आहेत. मग आपल्याला तिथे तपासावं लागतं की कुठल्या प्रकारचा थकवा आहे. पण ऑलिव्ह नावाचं औषध आहे, ते तुम्ही घेऊन पहा आणि उद्या रिझल्ट सांगा. इतकं सुंदर ते काम करतं. येस. आणि खूप जास्त चैतन्य शक्ती असणारं ऑलिव्ह आहे. आपण पाहू शकतो त्याचा रिझल्ट, खूप सुंदर रिझल्ट मिळतो. ओके. ऑलिव्ह आहे, सेंटोरी आहे, जिथे स्वभाव दोषच असा आहे की त्या व्यक्तीचा स्वभाव कमजोर आहे, म्हणजे कोणालाही कशालाही नाही म्हणता येत नाही असा त्या स्वभाव दोष आहे, असा त्याचा स्वभाव दोष आहे. आणि अशी खूप लोक असतात की कोणालाच नाही म्हणू शकत नाही. आणि त्याच्यामध्येच एक हॉर्नबीम नावाचं औषध आहे, जिथे काय होतं ना की कुठचंही काम सुरू करण्याच्या अगोदरच फक्त दडपण येतं, माझ्याच्यानी हे पार पाडलं जाईल का नाही. परंतु ती व्यक्ती अशी असते, एकदा ते काम सुरू केलं की खूप छान पद्धतीनं काम पार पाडलं जातं. तर त्या व्यक्तीला जर आपण हॉर्नबीम दिलं तर तो थकवा, मानसिक थकवा कुठच्या कुठे निघून जातो आणि ते बळ मिळतं, ती चैतन्य शक्ती मिळते. साधं उदाहरण घेऊयात. आपण खूप दिवसाचं ठरवतोय आपण रद्दी आवरायची, कपाट आवरायचे किंवा मोठीही काही कामं असतील, तर तिथे सुद्धा आपण हॉर्नबीम घेतलं की ते बरोबर पार पाडली जातात कामं. अच्छा. येस. ओके.